देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटेच्या पारी। हरिमुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। विठ्ठल 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 विठ्ठल। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। या भक्ती जागरात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आपला सगळ्यात मोठा वैरी म्हणजे आपलं मन, जे भय निर्माण करतं, दुःख देतं। या मनावर जर ताबा मिळवायचा असेल तर आनंदी राहता आलं पाहिजे। खरंय, असं म्हणतात की दुःखाचं क्षेत्रफळ कधीच कमी होत नाही, त्यात आनंदाचं झाड लावता आलं पाहिजे। हेच आपल्या संतांनी त्यांच्या अभंगांमधून सांगितलंय आणि आजही आपण याच विचाराचं कीर्तन ऐकणार आहोत। आजचे आपले कीर्तनकार आहेत नाशिकचे हरिभक्त परायण माधव महाराज काजळे। राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी। माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी। पंढरपुरानी गुडी, पंढरपुरानी गुडी, पंढरपुरानी गुडी, पंढरपुरानी गुडी, पंढरपुरानी गुडी, पंढरपुरानी गुडी। पांडुरंगी मनरंग रे, पांडुरंगी मनरंग रे, पांडुरंगी मनरंग रे, पांडुरंगी मनरंग रे। गोविंदाचे गुणी वेदिले, गोविंदाचे गुणी वेदिले, पांडुरंगी मनरंग रे, पांडुरंगी मनरंग रे, पांडुरंगी मनरंग रे, पांडुरंगी मनरंग रे। गोविंदाचे गुणी वेदिले, 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 गोविंदाचे गुण वेदिले। महादेवी बाबर महादेवी वरु सगुण निर्गुण, बाबर महादेवी वरु सगुण निर्गुण, बाबर महादेवी वरु सगुण निर्गुण, बाबर महादेवी वरु सगुण निर्गुण। रूप विटेवरी दावी गुण, 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 रूप विटेवरी दावी गुण।
पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले 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 गोपाल माझे जीविती आवडे माझे जीविती आवडे माझे जीविते आवडी माझे जीविते आवडी माझे जीविती आवडे माझे जीविती आवडे माझे जीविते आवडी माझे जीविते आवडी पंढरपुरा नेलिना गुडी पंढरपुरा नेलिना गुडी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंग नेईना गुणी पांडुरंगी नेईना गुणी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदले गोविंदाचे गुण वेदिले गुण वेदिले गोविंदाचे गुण वेदले गोविंदाचे गुण वेदिले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण
माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता रूप आनंद साठवे पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले बाप रखुमा देवी वरु सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले समचरण सरोजम सांद्रणीलांबुधावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण अलंकापूर निवासी असणारे ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप ज्यांच्या दरुषणाने हरेताप असे असलेले कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग आहे। या अभंगातून माऊली महावैष्णव आपल्या स्वतःच्या जीवाची आवड प्रतिपादन करतात। विठ्ठला विठ्ठला या अभंगातून माऊली महावैष्णव स्वतःची आवड नेमकी काय आहे त्या आवडीचा विचार या अभंगात ज्ञानोबरायांनी मांडलेला आहे। ज्ञानोबराय बोलतात, माझ्या जीवनामध्ये मला माझ्या जीवाच्या ठिकाणी एक अशी आवड निर्माण झाली की पंढरपूर यात्रेला जावं ही अपेक्षा आणि ही आवड माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि सतत माझ्या जीवनामध्ये माझ्याकडनं पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन घडलं, कारण त्याच्या रंगामध्ये मी रंगलो। ज्याप्रमाणे त्या गोविंद भगवान परमात्म्याचं त्या गोपिकांना जसं वेड लागलं होतं त्या पद्धतीने ज्ञानोबराय बोलतात, माझ्या मनाला सुद्धा माझं मन सुद्धा त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रंगामध्ये माझं मन रंगलं। आणि तीन अवस्था ज्या शास्त्राने आपल्या समोर मांडलेल्या आहेत, एक जागृती, दोन स्वप्न आणि तीन सुषुप्ती, या तीनही अवस्थांच्या पलीकडे माझं मन रंगलं। अगदी तुर्यगा अवस्थेला माझं मन प्राप्त झालं। पण लोकांनी विचारलं, का हो माऊली, या संपूर्ण गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्यात, आम्हाला मान्य आहे ना, पण का हो तो परमात्मा त्याचं तुम्हाला इतकं वेड लागलंय आणि तुमच्या अंतःकरणात जर वारीला जावं ही इच्छा आणि आवड जर निर्माण झाली असेल तर तो परमात्मा नेमका कोणत्या पद्धतीचा आहे, त्याचं काहीतरी रूपाचं वर्णन किंवा आम्हाला त्याची काहीतरी खूण सांगा। समारोपाच्या चरणामध्ये माऊली महावैष्णव त्याच्या रूपाचं वर्णन सांगतात की तो परमात्मा सगुण निर्गुणाच्या पलीकडे आहे, पण त्याची खूण सांगत असताना माऊली महावैष्णव सांगतात, रूप विटेवरी दावी येली खूण। विठ्ठला विठ्ठला देवाची ये वारी कीर्तनाची वारी।